आता बातमी दिव्यामधून। दिवा हे एक उपनगर आहे, ठाण्यातलं, मुंबईच्या जवळ असलेलं। या उपनगरामध्ये अनधिकृत बांधकामांवर पालिका कारवाई करणार आहे। ठाण्यातल्या जवळच्या दिव्याच्या अनधिकृत इमारतींवर ठाणे महापालिका हातोडा चालवणार असल्यानं या विरोधामध्ये नागरिक आंदोलन करतायत। महिला आंदोलकांनी हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलन केलं आहे। ठाणे महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। दिव्याच्या मुख्य चौकातील काही इमारतींवर ही कारवाई होणार आहे, मात्र घर रिकाम करण्यास रहिवाशांनी नकार दिलाय। रहिवासी गेल्या 20 वर्षापासून राहतात। 20 वर्षापासून त्यांना टॅक्स मीटरच्या प्रोसिजर केलेल्या आहेत। या प्रोसिजर कोणत्या अधिकाऱ्याच्या हातात खालून गेल्यात, तेव्हा त्यांना दिसलं नाहीये का ही सोसायटी अनलिगल आहे का लीगल आहे। तर एवढ्या वर्षातून लोकांनी महसूल कर जमा केलेला आहे, तेव्हा पाहायला गेलेला महसूल कर समजलेलं नाही का। तर आज अचानकपणे जागून उठलेला आहे। तर दिवा असं बघायला गेला तर पूर्ण अनधिकृत आहे, परंतु हे आनंद पार्क दिसलंय का त्यांना? याच्या मागे कोणाचे साठवले त्याची आधी चौकशी करण्यात यावी आणि दिव्यावासीच्या आनंद पार्क रहिवाशांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे। आमचे सहकारी प्रतिनिधी किशोर पगारे आता या क्षणाला दिव्यातील अधिक उत्तम परिस्थिती आपल्याला सांगू शकतात। दिव्यातील आंदोलकांची आत्ताची मागणी काय आहे? मुळात किशोर, गेली 20 वर्ष ही मंडळी या घरांमध्ये राहत होती आणि आता 20 वर्षांनंतर कारवाईला सुरुवात होण्याची कारण काय आहेत? प्रसाद सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की डोंबिवलीनंतर आता दिव्यामध्ये सुद्धा अनधिकृत इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि या अंतर्गत ही जी आहे ही 165 इमारतीवर कारवाई आहे। त्यामध्ये अनंत पार्क नावाचा जो परिसर आहे त्यामध्ये 3 इमारती आहे, ज्यामध्ये जवळजवळ हजारो शेकडो कुटुंब आहेत ते बेघर होऊ शकतात। तरी हायकोर्टने नोटीस दिल्यानंतर आज दिव्यामध्ये आक्रमक आंदोलन झालेलं आहे, कारण जागा मागण्याचा तो वाद। किशोर, आपण परिस्थितीवर लक्ष ठेवा। एक अजून ताजी बातमी येते म्हणून तुम्हाला थांबवतोय।